टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करत हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठाकरे शिवसेनेच्या वतीने जे आहे ते प्रतिकात्मक जुगाराचा डाव बसण्यात आला। आपण बघतो की हे सगळे ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आणि यांनी जे आहे ते पत्त्यांचा जे आहे ते माळा गळ्यामध्ये घातला आहे आणि याच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्हरांड्यामध्ये यांनी जे आहे ते हे डाव सुरू केले आहे। आपल्यासोबत हे शिवसेना जिल्हा प्रमुख आहेत गोपू पाटील, नेमकं काय विषय तुम्ही बघितलं असेल या विधान भवनामध्ये कृषी मंत्री आपल्या या महाराष्ट्राचा कृषी मंत्री तिथं रमी खेळत असेल, या रमीनं या जंगल रमीनं तुमच्या माझ्यासाठी किती जणांचे शेतकरी कुटुंबाचे म्हणजे उद्ध्वस्त झालेले संसार उद्ध्वस्त झालेले आहेत। म्हणून आम्ही या गोष्टीचा निषेध करतो। या ठिकाणी या कोकाटेने राजीनामा द्यायला पाहिजे। शेतकरी आत्महत्या तुम्ही आकडेवारी बघितली असेल या महाराष्ट्रामध्ये कोणत्या पद्धतीने चालू आहे, एवढा असून आपल्या जिल्ह्यामध्ये पण या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या झालेल्या आहेत, पण या गोष्टीचा ना काही सरकारला घेणं देणं नाही। या ठिकाणी आम्ही मागणी आहे, आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि कोकाटे जे कृषी मंत्री आहेत त्यांनी ताबडतोब राजीनामा घ्यायला पाहिजे आणि विधान भवनात त्यांनी जे पत्ते केले त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करायला पाहिजे, ही आमची मागणी आहे। तर कृषी मंत्र्यांचा राजीनामा द्यायला पाहिजे अशी त्यांनी मागणी केलेली आहे। काय पुढची मागणी असणार आहे? या ठिकाणी सर्वोच्च सभागृहामध्ये महाराष्ट्र राज्याचा कृषी मंत्री जर त्या सभागृहामध्ये जनतेचे प्रश्न शेतकऱ्याचे प्रश्न सोडण्याच्या ऐवजी जर रमी खेळत असेल तर ही सर्वात मोठी शोकांतिका आहे। या ठिकाणी शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही, शेतकऱ्याचं कर्ज माफ नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, शेतकऱ्याच्या रोज आत्महत्या करायचंय। म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही हिंगोली जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये त्यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। तर तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पत्त्याचा डाव मांडला, कितपत योग्य? आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये पत्त्याचा डाव मांडलाय। तो महाराष्ट्राचा कृषी मंत्री सभागृहामध्ये जो रमी खेळतोय, जुगार खेळतोय, त्याचं काय? रमीचं आहे ना ते टीव्हीवर ऍड येते, कभी तो जंगली रमी पे आओ ना महाराज। आमचं म्हणणं आहे कृषी मंत्री कभी किसानों के भी प्रश्नों पे ध्यान दो ना महाराज, कभी किसानों के खेत पे आओ ना महाराज। अरे लाजा वाटू द्या, लाजा जनाची नाही कमीत कमी मनाची लाज वाटू द्या। शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं काय झालं, कर्जमाफीचं काय झालं, पीक विम्याचं काय झालं, हमी भावाचं काय झालं, शेतकऱ्याच्या आत्महत्या संबंधी कायदा करणार होते त्याचं काय झालं, शेतकऱ्यांच्या पोरांना रोजगार देणार होते त्याचं काय झालं? हजारो प्रश्न असताना हा महाराष्ट्राचा मूर्ख कृषी मंत्री सभागृहात रमी खेळतो। मग आम्ही इथं खेळलं तर काय वावडं झालं? खरं तर हे सर्व शिवसैनिक आहेत ते सकाळपासूनच आक्रमक झाले। आपण जर बघितलं तर सेंगलच्या तहसील कार्यालयासमोर ही शिवसैनिकांनी पत्ते खेळत याचा निषेध केला, तर दुसरीकडे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टायर निषेध केला। आपण जर बघितलं हिंगोलीमध्ये जे आहे ते कृषी मंत्र्यांच्या विरोधामध्ये आज सकाळपासूनच आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रजत चेंडके, टीव्ही मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।